नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज। आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। रेणापूर व पोहे टाकळीच्या विकासाला गती। आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते भूमिपूजन। लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांच्या शुभ हस्ते रेणापूर व पोहे टाकळी गावामध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांची भूमिपूजन शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी पार पडले। हा कार्यक्रम माननीय दादासाहेब टेंगसे यांच्या आयोजनाखाली सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला। रेणापूर येथे रेणापूर तांडा जोड रस्त्याचे खडीकरण, तांडा वस्ती सिमेंट रस्ता, नवीन ग्रामपंचायत भवन तसेच शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले। पोहे टाकळी येथे सामाजिक सभागृह, शाळेच्या 2 वर्ग खोल्यांचे बांधकाम, शाळा संरक्षण भिंत आणि हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल भाऊ नखाते, माधवराव जोगदड, संजय काका रनेर, राजेश ढगे, रमेश तांगडे, संतोष कोले, श्यामराव गोंगे, संतोष इंगळे, महादेव ढवळे, व्यंकटेश सत्यधर, विजय गलबे, रामप्रसाद कोल्हे, गणेश गलबे, बंटी पाटील घुमरे, बापूराव गोंगे, बळीराम थोरे, संतोष चव्हाण, गणेश सत्वधर, गणपत सत्वधर, अनिल सत्वधर, वैजनाथ इंगळे, विष्णुपंत काळे, मनोहर वाघमारे, मुरलीधर गोंगे, सुशांत साळवे, भरत हारकळ, अशोक नायकल, विष्णू सत्वधर, निराजी सत्वधर, अजिंक्य भैया नखाते, विश्वंभर साळवे, सोपान गोंगे, अक्षय शेळके, सुनील नायकल, बाळासाहेब सत्वधर, रामा केसकर, रमेश शिंदे तसेच पत्रकार लक्ष्मण उजगरे यांची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका पाथरीच्या वतीने दादासाहेब काका टेंगसे, सौ मीराताई टेंगसे, ज्ञानेश्वर टेंगसे, लक्ष्मण टेंगसे, माणिक टेंगसे व अशोक टेंगसे यांनी विशेष परिश्रम घेतले। या विकास कामांमुळे दोन्ही गावांच्या मूलभूत सुविधांना चालना मिळणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। अशा ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860034473। कार्यकारी संपादक अहमद अन्सारी, बीपीएल न्यूज पाथरी। आणि या आमदारकीच्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढा काही मला वेगवेगळ्या योजनांचा निधी मिळालेला आहे, मी प्रत्येक गावामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे निधी दिल्याच्या नंतर त्याची प्रशासकीय मान्यता असते, त्याचं तांत्रिक TS असतं, त्याच्यानंतर त्याचा कार्यारंभ आदेश असो, वर्क ऑर्डर, आणि त्याच्यानंतर मग सरपंच असतील किंवा संबंधित कोणी काम करणार असतं त्यांची असते अपेक्षा की आपण यावर आलं पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन घेतलं पाहिजे। आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की जिल्हा परिषदेची निवडणूक आता आहे। माझा आमदारकीचा कार्यकाळ 1 वर्षापूर्वी झालेला आहे आणि आणखीन 4 वर्ष माझ्याकडे त्या ठिकाणी शिल्लक आहे। त्यामुळं मध्यंतरी झालेले अधिवेशन, मध्यंतरी झाली नगरपालिकेची निवडणूक, त्याची आचारसंहिता, आणि त्यामुळं मला वेळ मिळाला नाही। आता जेवढा वेळ आहे त्या माध्यमातून हे सर्व भूमिपूजन माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या हस्ते ज्या गावामध्ये आम्ही निधी दिलेला आहे त्या ठिकाणी ते पूर्ण करून घेत आहोत।